प्रेस द लॉर्ड. आज मी त्या व्यक्तीशी बोलत आहे जी रात्री उशीर विजेपर्यंत रडते, पण सकाळी चेहऱ्यावर खोटं हसू आणून जगासमोर उभी राहते. कर्ज हे फक्त पैशाचं ओझं नसतं, ते मनावरचं ओझं असतं प्रियांनो. फोन वाजला की हृदय धडधडतं, दारावर टकटक झाली की भीती वाटते. रात्रभर डोळ्यांना झोप नसते, मनात फक्त एकच प्रश्न, देवा आता काय करू. काही जण इतके तुटून जातात की स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार करतात. काही जण तर आपल्या निष्पाप कुटुंबालाही सोबत घेऊन जाण्याचा निर्णय करतात. पण कृपया एक क्षण थांबा. जर येशूने तुमच्यासाठी वधस्तंभावर आपला जीव दिला, तर तुम्ही एका कर्जासाठी तुमचं जीवन का द्यावं. बायबलचं वचन सांगतं, मी तुमच्यासाठी आशेचे आणि उज्ज्वल भविष्याचे विचार करतो आहे. आज तुमचं पाकिट रिकामं असू शकतं, पण देवाचे हात रिकामी नाहीत प्रियांनो. आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, पण देव उद्या त्याच डोळ्यात आनंद भरू शकतो. हार मानू नका, गुडघे टेकवा, प्रार्थना करा, योग्य पाऊल उचला, विश्वास पण ठेवा. कारण कर्ज तुमची ओळख नाही, तुम्ही देवाची संताने आहात. आज जर तुम्ही तुटलेले असाल तर लक्षात ठेवा, ही तुमच्या जीवनाची शेवट रात्र नाही, हा देवाच्या नव्या सुरुवातीचा दिवस असू शकतो. येशूवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक कर्जापेक्षा, प्रत्येक अश्रूपेक्षा आणि प्रत्येक समस्येपेक्षा देव नेहमीच मोठा आहे. आमेन. गॉड ब्लेस यू.